हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्यात जाहीर केलं की 6 जुलैला मनसेचा मोर्चा असेल म्हणजे रविवारी। पण नंतर मनसेने ही भूमिका बदलली आणि आता हा मोर्चा 5 जुलैला पार पडणार आहे। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघेल। या मोर्चाचं निमंत्रण मनसेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा पाठवलंय। मनसे नेत्यांनी संजय राऊतांना फोन करत या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवलाय। त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरेही सहभागी झाले तर ठाकरे बंधू एकत्र दिसतील। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या दोन भावांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। हिंदी सक्तीच्या विरोधात हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याची फक्त तारीख जी आहे 6 तारखेला आषाढी एकादशी आहे। मुंबईमध्ये अनेक विठ्ठलाची मंदिरं आहेत, तिथे गर्दी असते। त्यामुळे आम्ही ही मोर्चाची जी तारीख आहे ती 6 तारखेच्या ऐवजी 5 तारीख सकाळी 10 वाजता केलेली आहे। आणि आमचं आव्हान आहे सर्व राजकीय पक्ष असतील, कलाकार असतील, साहित्यिक असतील, शिक्षक असतील, पालक असतील, मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं। पण आम्ही सगळ्यांनाच निमंत्रण देणार आहोत, संजय राऊतच का, आम्ही काँग्रेसलाही देणार आहोत, आम्ही राष्ट्रवादीलाही देणार आहोत। आमचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढूया। कोणाच्या एकाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढायचा नाहीये। सगळ्या मराठी माणसांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं अशी आमची भावना आहे आणि सगळेजण याच्यात सहभागी होतील, मराठी माणसाची एकजूट दाखवतील, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत। तर राज्यातल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी आता आर या पारची भूमिका घेतली आहे। शिक्षण मंत्र्यांसोबतची राज ठाकरेंची बैठक काही यशस्वी झाली नाही। उलट या बैठकीनंतर राज ठाकरेंनी हिंदी विरोधाचा आवाज अधिक तीव्र केलाय। येत्या 5 जुलैला राज ठाकरेंनी विराट मोर्चाचं आयोजन करत प्रत्येक मराठी माणसाला या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय। जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनी, मातांनी, विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। हिंदी सक्तीच्या वादावरनं राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक हेवीवेट बैठक पार पडली। राज्याचे शिक्षण मंत्रीच राज ठाकरेंसोबत चर्चेसाठी शिवतीर्थवर पोहोचले। पण या बैठकीत राज ठाकरेंच्या अनेक प्रश्नांची शिक्षण मंत्र्यांकडे उत्तरं नसल्यानं ते अनुत्तरित झाले। त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी दादा भुसेंची पर्यायानं सरकारचीच भूमिका फेटाळून लावली आहे। राज्यात कदापि हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याची गर्जना करत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहासाठी येत्या 5 जुलैला विराट मोर्चाची हाक दिली आहे। सर्व पक्षांना आवाहन करतोय, गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल। तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल। त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल। आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत। माझं पत्र त्यांना जाणार आहे। सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत। सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत। सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे। मोर्चा राजकीय नाही तर मराठी प्रेमींचा असेल अशी घोषणा करतानाच राज ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे। शिवतीर्थवरती पार पडलेल्या बैठकीत शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा का गरजेची हे राज ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या शिष्टमंडळानं केला। पण राज ठाकरेंनी हिंदी सक्ती धुडकावून लावत सरकार विरोधात एल्गार पुकारलाय। इतकंच काय तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या भूमिकेवरती त्यांनी काहीशी शंका उपस्थित केली। मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडत आहेत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे। गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी
हिंदी भाषा का शिकायची असा थेट सवालच सरकारला विचारलाय। मराठी भूमीत मराठी माणसांच्या राज्यात हिंदीचं काम काय अशी भूमिका राज यांनी मांडली आणि याच भूमिकेवरनं त्यांनी सरकारला एक प्रकारे निरुत्तर केलं। असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय? म्हणजे काय करायचंय? का डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे? 5वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले की शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून? महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। राज ठाकरे यांच्या ठाकरी बाण्यामुळे सरकारची काहीशी अडचण नक्की झाली। शिक्षण मंत्र्यांनी ही नमतं घेत राज ठाकरेंची भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं। राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत, तर त्यांचाही समावेश करा, स्वागतार्ह सूचना आहे। पण हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। राज ठाकरेंनी मनसेची स्थापनाच मराठी माणसाच्या न्याय हक्काचा हवाला देत केलेली आणि त्यामुळेच त्यांना सुरुवातीच्या काळात मराठी माणसानं भरभरून प्रेम दिलं, पाठिंबा दिला। पण गेल्या काही वर्षात राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरत असल्याचं चित्र आहे। पण आता हिंदी सक्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनसेनं मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय, तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे सध्या दोनही ठाकरे बंधू हिंदी सक्तीवरनं एकाच मार्गावर चालतात। म्हणूनच हिंदी सक्तीचा हा विषय आता कोणतं राजकीय वळण घेणार हे पाहणं रंजक असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।